हाय, मी प्रणिता. तुम्हा सगळ्यांचे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे व्हिलेज ब्लॉग आणि मी जात आहे माझ्या माहेरी, माझ्या गावी, आणि तेही स्कूटीवर. तर पहिल्यांदा आम्ही स्कूटीने प्रवास करत आहोत. माझ्या गावी म्हणजे माझ्या माहेरी जात आहे मी. तर आम्ही स्कूटीने जात आहोत. दरवर्षी आम्ही बसने किंवा गाडीने जातो. तर आता पहिल्यांदा आम्ही ट्राय करतो आहे जायचं. खूप लांबचा प्रवास आहे, तर बघूया कसं प्रवास होईल तो. आणि आता आम्ही इथे निघालो आहोत. सगळी तयारी केली आहे आम्ही आणि आता पहाटेचे 5:20 झाले आहेत. नवी मुंबईमधून आम्ही निघालो आहोत. पाम बीच रोडने आता जात आहोत. तर पाहूया पुढचा प्रवास कसा होतो तो. सकाळी तर खूप छान असं वातावरण आहे आणि थंड हवा येते. आता पुढे ऊन असल्यामुळे मे महिना आहे आणि पुढे कसा प्रवास होतो आहे ते पाहूया. सकाळी सकाळी आम्ही याच्यामुळे निघालो कारण दुपारी ऊन होतं आणि दुपारी उन्हामधून जाणं खूप त्रासदायक असतं. बसनी जा किंवा गाडीने जा, खूप ऊन लागतं. त्याच्यामुळे आम्ही सकाळ सकाळ निघालो आहोत. थंडगार अशी हवा आहे आणि हवेशीर वातावरणात निघालो आहोत. बसनी रिझर्वेशन करून किंवा गाडी करून गेलो तरी ना खूप ट्रॅफिक मिळते आणि खूप ऊन होतं. तर दुपार होते आमच्या घरी जाईपर्यंत, तर मग ते खूप ऊन लागतं. त्याच्यामुळे आम्ही सकाळी निघालो आहोत आणि स्कूटीवर आमच्या निघालो आहोत. तर आम्ही आता लवकरच पोचणार आहोत, त्याच अंदाजाने आम्ही आता निघालो आहोत. तर पाहूया आता पुढचा आमचा प्रवास कसा होतो आहे ते. तर सकाळचा तर आमचा प्रवास खूप छान झाला. आता आम्ही इकडे उल्वेवरून निघालो आहे आणि इकडे बाजूला आहे उल्वेचा न्यू एअरपोर्ट. इथून ज्या या लाईट दिसत आहे तो आहे एअरपोर्टचा रनवे. छान असा रनवेच्या लाईट्स आणि फ्लाईट्स टेक ऑफ आणि लँडिंगचे इथून दिसतात. तर आत्ता वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही आहोत उरण रोडला आणि इथे थोडासा हलकासा पाऊस पडला. तर छान थंडगार वातावरण झालेलं आहे आणि थंडगार हवा येत आहे. छान मज्जा येत आहे अशी स्कूटीवर जाताना. तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण व्ह्यू पाहत आम्ही आमच्या रोडने जात आहोत. खूप छान असं पहिल्यांदा मी हा रोड बघितला आहे कारण बस वेगळ्या रूटने जाते आणि आम्ही वेगळ्या रूटने आलो आहोत. तर छान वाटतं आहे. निसर्गाच्या आतून आम्ही जात आहोत आणि अशा प्रकारे असं हिरवीगार सगळीकडे झाडे पाहत आणि छान असा व्ह्यू बघत आम्ही जात आहोत. तर खूप मज्जा येते. बघा कसा छान असा रोड आहे तो. खूप छान रोड्स आणि ट्रॅफिक तर बिलकुलच नव्हती या रोडला. तर आम्ही रोहामार्गी हा रोड आहे आणि या रोडला अजिबात ट्रॅफिक नाही आहे. तर आम्ही सकाळ सकाळ निघालो आहोत. छान रोड आहे आणि छान रस्ते पण आहेत तिकडचे. जास्त धूळ पण नाही आहे या रोडला. तर छान वाटते सकाळ सकाळ असं निघाल्यामुळे. ट्रॅफिक नसल्यामुळे सुद्धा छानच आम्हाला सूर्योदय पण बघायला मिळाला. छान असं वातावरण होतं. थोडा ब्रेक घेत आम्ही निघालो आहे. थोड्या जागी आम्ही थांबलो होतो. 2 वेळा आम्ही थांबलो आहे. आत्ता थोड्या वेळाने आम्ही थांबू जिथे आम्हाला चहा वगैरे घ्यायचा आहे. गावाला जाताना असे छान व्ह्यूज बघत जेव्हा जातो आपण, मन खूप प्रसन्न होत असतं. छान असं वातावरण गावचं, तो मातीचा सुगंध, खूप छान वातावरण सकाळचं असतं आणि खूप छान वाटत होतं आम्हाला जाताना सुद्धा. असे गावाकडचे छान छान क्षण पाहून आम्ही रस्त्यावरचे छान छान व्ह्यू पाहत जात होतो. आता आम्ही इथे थांबलो आहोत चहा घेण्यासाठी. तर चहा घेतल्यावर आम्ही निघालो. थोडंसं फ्रेश वाटेल चहा घेतल्यावर आणि लाँग जायचं आहे तर आम्ही आता थोडंसं चहा वगैरे घेतो, फ्रेश होतो आणि मग निघतो. तर आम्ही निघालो आहोत आता इथे चहा वगैरे घेऊन. इथे खूप धूळ होती या रोडला, तर आम्ही आता स्कार्फ बांधलेला आहे आणि आम्ही आता निघालो आहोत पुढे जाण्याकरिता. छान असं सोनेरी ऊन आलेलं आहे सकाळचं. छान ऊन, हलकं आता थंडी होती आणि थोडंसं हलकंसं सोनेरी ऊन आलेलं आहे. अजून कडक ऊन नाही आहे कारण सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. तर छान असं कोवळं ऊन आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत हायवेवरून. हायवेवरून आम्ही आता निघाल्यानंतर आम्ही जाऊ इंदापूर रोडला आणि इंदापूरवरून आम्ही निघणार आहोत तळाला. तर थोड्याच वेळात आता आम्ही इंदापूरला पोहोचणार आहोत. रायगड जिल्ह्यामध्ये तालुक्या तळात माझं गाव आहे. तर आम्ही आता तळाला पोहोचू. नाही, आधी आम्ही इंदापूरला पोहोचू, त्यानंतर आम्ही तळाला जाऊ. तळावरून मग आम्हाला काही घ्यायचं आहे, थोडंफार आम्ही काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ आणि आम्ही तिथून मग माझ्या घरी जाऊ.
अशा प्रकारे आम्ही निघालो परत रोडला. थोडा वेळ हायवे उतरल्यानंतर आम्ही इथे 5 मिनटं थांबलो होतो, पाणी वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही आता पुढे निघालो आहोत पुन्हा. मला तर छान वाटते, पण माझ्या मिस्टरांना पण छान वाटते ड्राईव्ह करायला. तर आम्हाला दोघांना पण लाँग ड्राईव्ह करायला खूप आवडते, म्हणून आम्ही गाडीने आलो आहोत. पण त्यांचे हात दुखले असतील गाडी चालवून. मी तर छान व्हिडिओ बनवत येत आहे, त्याच्यामुळे मी त्यांना मध्ये मध्ये थांबायला सांगते. पण ते जास्त ब्रेक नाही घेत आहेत, कारण आम्हाला ऊन होण्याच्या आधी घरी पोहोचायचं आहे. अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत. आता सकाळचे बहुतेक 9 वाजलेले आहेत. 9 वाजायला अजून 10 मिनटे बाकी आहेत आणि आम्ही आता निघालो आहोत. आम्ही आता तिथून इंदापूरला पोहोचल्यावर लगेचच आम्ही तिथून निघणार आहोत. आम्ही इंदापूरला नाही थांबणार आहोत. जर आमच्याकडे बसने आलो असतो ना, तर इंदापूरला पण बस थांबते. तिथून मग ती बस जाते तळ्याला किंवा इंदापूरपर्यंतच असते. मग आपल्याला वेगळं काही करून आपल्याला तळ्याला जावं लागतं आणि तिथून मग आम्हाला आमच्या गावासाठी गाडी दुसरी करावी लागते. असं प्रवास असतो. पण आम्ही आता स्कूटीने जात आहोत, तर आम्हाला इझी प्रवास आहे. एकच जाऊ शकतो आपण, काही बदलण्याची गरज नाही आहे आम्हाला आता, कारण आम्ही स्कूटीने आलो आहोत. नाहीतर इंदापूरपर्यंत जर गाडी असती तर परत आम्हाला तळ्याला जाताना दुसरी बस घ्यावी लागते आणि तिथून बस किंवा ऑटो घेऊन आम्हाला आमच्या गावी जावं लागतं. इंदापूरवरून आम्ही आता निघालो आणि आता आम्ही पोचणार आहोत तळ्याला. तर तो तिकडे दिसत आहे, तो तळ्याचा किल्ला आहे. आता आम्ही पोचत आहोत तळ्याला. तळ्यावरून थोडंफार आम्ही काय घेतलं की लगेचच आम्ही तिथून निघणार आहोत. तर आम्ही फायनली पोचलो तळ्याला आणि तळ्यावरून आमचं गाव फक्त 7 किलोमीटर आहे. तर आता आम्ही निघू घरी जाण्याकरिता. 7 किलोमीटर आता बाकी राहिलेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत माझ्या घरी निघालो आहोत. आता रस्त्यालाच इथे वानास्ते म्हणून एक गाव लागतं आणि हे आता दिसत आहे ते आहे वानास्त्याचं देवीचं देऊळ आहे आणि इकडे गाव आहे. हे आहे वानास्ते गाव. तर याच्यानंतर आमचं गाव येतं. तर माझ्या गावाचं नाव आहे मालूक आणि माझं गाव कोकणामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात डोंगराच्या कुशीत बसलेलं गाव आहे मालूक. सुंदर असं गाव आहे मालूक. प्रत्येकजण कामानिमित्त मुंबईमध्ये राहतो, वेगवेगळ्या जागी राहत असतात. तर प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र येतो आणि ज्या दुसऱ्या गावी दिलेल्या आम्ही बहिणी आहोत त्यासुद्धा एक मे महिन्यामध्ये दरवर्षी न विसरता गावी येतात, माहेरी येतात. आणि माझ्या माहेरी संयुक्त जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि त्या उत्साहात आम्ही सामील होऊन खूप उत्साहाने जयंती साजरी करतो. तर खूप छान मज्जा येते. गावी नेटवर्क नसलं तर काय झालं, गावामध्ये खूप छान मज्जा येते आणि नेटवर्क नाही आहे तेव्हाच माझ्या गावी छान अशी मज्जा येते. नेटवर्क असला तर प्रत्येकजण आपल्या आपल्या फोनमध्ये बिझी असतो, तर त्या गावामध्ये मजा येत नाही. मला तर वाटतं आमच्या गावामध्ये नेटवर्क नाही आहे तर खूप छान आहे, कारण आमची गावची जी मज्जा आहे ते आम्ही एन्जॉय करू शकतो. तर फायनली मी माझ्या गावी पोहोचली आता आणि सकाळचे 9:45 वाजलेले आहेत आणि 9:45ला आम्ही पोहोचलो. तर खूप लवकर निघालो होतो, म्हणजे लवकरात लवकर आम्ही इथे पोहोचलो ऊन होण्याच्या आधी. तर असा होता आमचा प्रवासाचा ब्लॉग. पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.